झोपली नाही अजून? बाबा तुम्ही पण तर नाही झोपला ना? काय निघालो का मी आत? बाबा 5 मिनिटं बसूयात प्लीज. आपण बसून बोलूयात, चालेल? हा. आजीचं बोलणं तुम्ही एवढं मनावर नका घेऊ. तिला ना जरा जास्तच काळजी वाटते माझी. आणि मला माहितीये दाखवत नसले ना तरी माझे बाबा पण खूप धडपड करतात माझ्यासाठी. तुम्ही हे स्थळ माझ्यासाठी आणलं होतं ना? आजीने सांगितलं मला. तारुबाळा, खर तर मी ते निश्चित. एखादी गोष्ट जर आपल्या नशिबात असेल ना तर ती आपल्याला मिळते, आणि जर ती आपल्या नशिबात नसली तर आपण खचून नाही जायचं, कारण ती गोष्ट पुढे आपल्याला मिळतेच. बरोबर. आई म्हणायचे नेहमी. बाबा अहो तुम्ही नका टेन्शन घेऊ. मला पूर्ण खात्री आहे माझं, नमाचं, निशीचं, काव्याचं, आमच्या चौघींचंही भलं होणार आहे. एकदम छान होणार आहे सगळं. कारण आमचा ना आमच्या बाबांवर म्हणजे आमच्या या माधव बेलसरेंवर पूर्ण विश्वास आहे. जास्त मस्का नाही मारायचा. मस्का नाही. रेखानं तुझ्याशी हे असं वागायला नको होतं ग. काय चुकीचं वागल्या त्या? हा, काय चुकीचं वागल्या? अहो निशीचं भलं व्हावं असं तुम्हाला नाही वाटत आहे का? बाबा तुम्ही जसा माझा विचार केलात तसा त्यांनी निशीचा विचार केला. मग काय चुकलं त्यांचं? किती मोठ्या मनाची आहेस ग तू. समंजस. आणि ती बाबा त्या पण खूप मोठ्या मनाचं आहे, कारण ती एक आई आहे. आणि कुठलीच आई तिच्या लेकराबद्दल वाईट विचार नाही करू शकत. बेजबाबदार नवरा काय कामाचा बायकोच्या? म्हणजे शेखर बेजबाबदार आहे असं म्हणायचंय तुला? मी कशाला नाव घेऊ त्या बेजबाबदार माणसाचं? आपल्या इराची काय अवस्था झाली त्याच्यामुळे. एवढी गोड पोर आपली त्या माणसामुळे. ऐका ना इरा, माझी पण मुलगी आहे. काका मुलगी नाही आहे इरा. कौशिकी, कौशिकी मी मान्य करतो माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. कौशिकी काय का वाजले किती? झोपायचं नाही का? जरा काम करत होते मी. झोप लागत नाहीये. काम करते. काय झालं का? बरं वाटत नाहीये का? काय झालं? भीती वाटते. भीती? कौशिकीला भीती वाटते? अगं मी तर तुला वाघीण समजत होतो. त्या काका मी वाघीण असले तरी त्याआधी मी एक आई आहे ना. आय नो आय कॅन अंडरस्टँड. पण एक सांगू कौशिकी, आता आपल्या इराच्या भवितव्यासाठी तुला तुझं काळीज घट्ट करावं लागेल. कळतंय का? जे काही झालं ना
याचा विचार करूनच मला खूप भीती वाटते. मी पाहिलंय तिच्या डोळ्यात, ती निर्दोष आहे हो. ती हे सगळं नाही करू शकत. माझी आई चुकीची नव्हती. आणि हे सगळेजण मला कायम म्हणतात ना की तू तुझ्या आईसारखी नाहीयेस. हे दुर्दैव आहे माझं. दुर्दैवानं नाही, सुदैवानं म्हण. सुदैवानं तू तुझ्या आईसारखी नाहीयेस. बाबा, ए बाई, हेड कॉन्स्टेबल वसुधा माधव बेलसरेला पैसे देऊन तिची इमानदारी विकत घेतोस? ऐक ना बाळा, असं नको करू. ऐक दोन घास. ऐक ग, हे छोले पण केले, तुला आवडतात. मग कुठे चल, इकडे आई शाबास.